श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आता येत आहे रक्षाबंधन. तर रक्षाबंधनचा आणि शुभ मुहूर्त केव्हा आहे, किती वाजता आहे, केव्हा चालू होणार आहे, तर चला पाहूया. आता लहानपणाची छोटीशी गोष्ट. रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. तुम्ही जवळ होता तेव्हा मला कधी प्रेम तुमचं दिसलंच नाही. मी तुमच्यापेक्षा लहान असून पण तुम्हाला मारत होतो, तरी सुद्धा तुम्ही या भावाला कधी वाईट बोलला नाही. पण तुमची लग्न झाली तेव्हा मला खूप रडायला येत होतं. मारत होतो हेच होतं प्रेम का आमचं? ताई, आज तुमची खूप आठवण येते मला. असं वाटतं बाहेर गावी राहून बालपण दे गा देवा मला. परत ते दिवस हवे आहेत ग ताई. तुम्ही माझी दुसरी आईच होता. या भावाला रक्षाबंधनला यायला जमणार नाही. तुम्ही मला माफ कराल ना? गावी म्हणत असतील ना ग, तुझा भाऊ येत नाही म्हणून. पण ताई, आम्हाला माहित आहे ना ग, बाहेर गावी कामाला असलं की कामावरून सोडत नसतात. तुमचा छोटा भाऊ म्हणून या भावाला माफ कराल ना? या जन्मात नाही, पुढचे 700 जन्म जरी आले तरी मला तुम्हीच ताई म्हणून हवे आहात. तुमचाच बाळ्या. रक्षाबंधनच्या विधी. रक्षाबंधन हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो भाऊ बहिणीच्या प्रेमळ नात्याचा उत्सव आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. रक्षाबंधनाची उत्पत्ती अनेक पौराणिक कथांमध्ये आढळते. जसे की द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती, किंवा इंद्रायणीने इंद्राला. कथानुसार या सणाची सुरुवात झाली. रक्षाबंधन या नावाचा अर्थ संरक्षणाचे बंधन असा होतो. रक्षाबंधन हा एक वार्षिक सण आहे, जो भारत आणि दक्षिण आशियातील इतर भागांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. हा सण केवळ रक्ताच्या नात्यातील भावा बहिणीसाठी नाही, तर मित्र आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये साजरा केला जातो. रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्ट महिन्यात येतो. रक्षाबंधन याचा शब्द संस्कृती अर्थ संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. अभिमन्यूच्या युद्धात विजय व्हावा यासाठी त्याच्या आजी कौतुकीने त्याला हातावर रक्षासूत्र बांधून युद्धात पाठवले होते. परत द्रौपदीने कृष्णाला राखी बांधली होती, ज्याने तिचा मान सन्मान वाचवला होता. हा दिवस श्रावण महिन्यातील पौर्णिमेचा होता. नारळी पौर्णिमेचा रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमाही म्हणतात. राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या अतूट उत्कृष्ट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस.
या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन हे आपल्या व इतरांच्या जीवनामध्ये पवित्रता व मांगल्य निर्माण करण्याचे बंधन आहे. हा सण भारताच्या अनेक प्रांतात साजरा केला जातो. हा राजस्थानाचा प्रमुख सण आहे. या पौर्णिमेला पार्वती पौर्णिमा असेही म्हणतात. सण आजचा वर्षाचा आहे. रक्षाबंधनचा नेत्राच्या निरंजनाने भावास ओवाळण्याचा कृष्ण जसा द्रौपदीस तसा लाभला, तू मला ओवाळतेस भाऊराया, अक्ष माझे लाभो तुला, असा आनंद सोहळा तुझविन सुना सुना. धागा नाही हा नुसता विश्वास आहे तुझ्या माझ्यातला, हिंदू संस्कृतीनुसार सारावण. हिंदू पौर्णिमेला रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते. रक्षाबंधनचा अर्थ हा सण रक्षा आणि बंधन या दोन शब्दापासून बनलेला आहे. संस्कृत भाषेत या सणाचा अर्थ रक्षणाची गाठ असा होतो. जिथे रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणे या क्रियापदाचा अर्थ एकत्रितपणे हा सण भाऊ बहिणीचा नात्याचे श्वासात प्रेमाचे प्रतीक आहे, ज्याचा अर्थ केवळ रक्ताचे नाते नाही. हा सण चुलत भाऊ बहीण आणि वहिनी भाऊ बहीण आणि पुतण्या आणि अशा इतर नातेसंबंधात देखील साजरा केला जातो. या मुहूर्तावर राखी बांधू नये. राहुकाळ सकाळी 9 वाजून 7 ते 10:47 पर्यंत. राहुकाळ 1 तास 40 मिनिटे. राहुकाळ राखी बांधणे अशुभ मानले जाते, त्यामुळे या काळात राखी बांधू नये. रक्षाबंधन शुभ मुहूर्त सकाळी 5:47 वाजता सुरू होऊन दुपारी 1:24 पर्यंत असेल. रक्षाबंधनासाठी 7:10 शुभ मुहूर्त आहे.